एरवी आरोपांचा शिमगा करणारी राजकीय नेते मंडळी आज रंग खेळताना राजकीय धुळवड करू लागली। भगवा हिरवा अशा रंगांची उधळण करताना टीकेच्या पिचकाऱ्या देखील मारू लागली। काहींचा रंग वरून भगवा आणि आतून हिरवा अशी टीका केली आहे भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भगवा हा आमचा रंग असल्याचं म्हटलं तर तिरंगा हाच आमचा रंग असं म्हटलंय पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी। पाहूया। कोणता रंग राजकारणात गडद करायचा हे फक्त या राज्यातल्या जनतेच्या आणि या देशातल्या जनतेच्या हातात आहे। रंग फिक्का करणं, रंग गडद करणं हे जनतेच्या हातात आहे। आणि आपण बघितलं असन की ज्या 5 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या विधानसभेच्या, या राज्यातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं की या राज्यात फक्त आणि फक्त भगवा रंगच गडद होऊ शकतो। प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद होतो, पण आमचा रंग भगवा आहे। आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावा। थोड्या वेळापूर्वी आम्ही जेव्हा एकनाथ शिंदे यांना विचारलं उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही विरोधकांना कोणता रंग द्याल, ते म्हणाले आमचा सप्तरंग आहे आणि भगवा रंगामध्ये आम्ही सगळ्यांना यावेळी एकत्र करणार। रंग तिरंगी आहे, जो भारताचा रंग आहे आणि तो आमचा रंग आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।